आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले प्रमुख धर्मगुरू आदरणीय फादर रेमंड रुमाव, फादर स्टीफन आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करते। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालक, बालक, शिक्षक जे सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी हार्दिक मनापासून स्वागत करते। आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। कोणताही कार्यक्रम म्हटला की आपण त्याची सुरुवात प्रार्थनेने करत असतो आणि म्हणून आपली छोटी बालकं आज डान्स करून प्रार्थना करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। तर आपल्या समोर प्रार्थना नृत्य सादर करीत आहे सतमे विलेज गाव परिवारातील बालकं। येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा। शांतिदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो, शांतिदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा। चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो, चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा। वा, खूपच छान। सुंदर अशा प्रार्थना गीताने या छोट्या बालकांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात अगदी चांगली गोड केलेली आहे। या सर्व बालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मी अभिनंदन करते आणि आभारी मानते। आपण पुन्हा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। आता दाखल्याला सुरुवातीला नाळई गाव परिवाराचा दाखला असेल तर त्यांनी तयारीत असावे। त्याआधी आपल्या फादरांना मी विनंती करते की देवशब्दाद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि प्रस्तावनाही करावी।
आपण सर्वजण उभे राहूया. संत मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. नंतर येशूने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी बालकांना येशूकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर येशू तेथून गेला. प्रभूचे शुभवर्तमान. आपण खाली बसूया. प्रिय मुलांनो, प्रिय पालकांनो, येशू म्हणतो की देवाचं राज्य हे बालकांचं आहे. आणि देवाचं राज्य काय आहे आणि देवाचं राज्य कसं आहे हे समजावून सांगण्यासाठी येशूने शुभवर्तमानामध्ये आपल्याला दाखले दिलेले आहेत. जीसस हॅज गिवन अस पॅराबल्स. आणि या दाखल्याद्वारे देवराज्य काय आहे, कसं आहे हे आपल्याला सोप्या सोप्या गोष्टीद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे दाखले आपल्या मुलांना अगदी परिचित व्हावेत. हे दाखले आपल्या मुलांना ह्या गोष्टीच्या रूपाने, ह्या नाट्य रूपामध्ये त्यांना समजावे, त्यांच्या अंगवळणी पडावं. आणि मग त्यांना हळूहळू समजायला लागेल की देव कसा आहे, देवाचं राज्य कसं आहे. तर हा एक आपला पहिला प्रयत्न आहे. ह्या वर्षी आपण येशूचे जे अनेक दाखले आहेत त्या दाखल्यांद्वारे तो दाखला नाट्य रूपामध्ये सादर करावा. म्हणजे उदाहरणार्थ दाखला आहे, उधळ्या पुत्राचा दाखला आहे. तिथे उधळा पुत्र आहे, त्याचा मोठा भाऊ आहे, त्याचे वडील आहेत, त्याचे सगळे नोकर चाकर आहेत, त्याचा सर्व घर आहे, मोठा राजवाडा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग तो उधळा पुत्र तिथून वडिलाकडून सगळं आपली संपत्ती मागतो, कसा बाहेर पडतो आणि मग पुन्हा परत येतो. तर जेव्हा हे आपण माणसं आहोत, आपण वाचल्यानंतर आपल्याला समजतं, ऐकल्यावर जास्त समजतं, पण ते प्रत्यक्षात कृती केल्यावर पक्क होते आपल्या मनामध्ये. आणि म्हणून हा एक प्रयोग आपल्या बालसंघाद्वारे आपण करायचा प्रयत्न केलेला आहे. जे जे गाव ह्यामध्ये सहभागी झालेले आहेत, या ठिकाणी सादर करणार आहेत, ज्या सर्व आईवडिलांनी आणि विशेष करून बालसंघाचे ॲनिमेटर जे आहेत त्यांनी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे, तुमच्या सर्वांचे मी सुरुवातीलाच आभार मानतो. जे आपण आता पेरायला लावलेलं आहे त्याला खूप फळ यावं, आपली मुलं खूप चांगली येशूच्या जवळ यावीत आणि देवराज्यामध्ये असावीत. म्हणून निश्चितपणे आपण जे आज मेहनत करत आहोत, आज मुलांना एकत्र करत आहोत, याचं फळ आपल्या घरात, आपल्या गावात आणि आपल्या पॅरिशमध्ये आपल्याला निश्चित दिसेल. पुन्हा एकदा सर्व मुलांचं, पालकांचं स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. गॉड ब्लेस यू. थँक्यू फादर. तुमच्यासारखे लक्ष, दक्ष आणि कटाक्ष आपल्या पॅरिशवर असणारे प्रमुख धर्मगुरू आपल्यामध्ये असतील तर तुम्ही जे पेरलेलं आहे त्याला नक्कीच फळ खूप येणार आहे. आणि आम्ही सर्व बालसंघाच्या ॲनिमेटरच्या वतीने तशी तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. फादरांनी अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये दृष्टांत कशासाठी असतात, बायबलमध्ये दृष्टांताचा वापर कशासाठी केलेला आहे ते आपल्याला खूप समजावून सांगितलेलं आहे. आपल्या पॅरिसचे चारही फादर फक्त देवशब्द घोषवित नसतात, तर ते देवशब्द आचरणात आणत असतात, कृतीत आणत असतात. आणि याचं आपण उदाहरण पाहत होतो की बालकांना माझ्याकडे येऊ द्या, याच्यासाठी फादरांनी आपण बघतो की आपले संडे स्कूल्स त्यांचे विशेष प्रयत्न असतात. बालसंघ प्रत्येक गावकीतून त्यांनी बालसंघ स्थापन करायला लावलेला आहे. फादर चांगल्या अर्थाने सांगते की फादरांनी पाठ काढली की बालसंघ स्थापन झालाच पाहिजे. आणि खरोखर मी ग्रुपवर बघते की बऱ्याचशा गावकीमध्ये चांगले चांगले कार्यक्रम होत असतात. आमच्या गावकीमध्ये मुलं नाही आहेत, एकच आहे, पण तो दुसऱ्या गावकीत जातो. पण ज्यांच्याकडे आहेत त्यांना मी खरोखर संधी आहे, कारण आपल्या इथे पूर्वी बालसंघ होता. ही जी मुलं, माझी मुलगी आता 26 वर्षाची, ते याच्यातूनच घडलेले आहेत आणि त्याचं खूप चांगलं फळ आम्ही पाहतोय.
तर मी विनंती करते जे ॲनिमेटर आहेत त्यांना, की त्यांना खरोखर आशीर्वाद मिळतील, की तुमच्याकडे जी मुलं आहेत त्यांचा तुम्ही सदुपयोग करून घ्या. बऱ्याच गावकीमध्ये आहेत आणि ते आलेले नाहीत. फादरांनी एवढे प्रयत्न करतात, खर्च करतात, तर त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांसाठी भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी परत एकदा विनंती करते जे आहेत उपस्थित आहेत त्यांनाही. आणि फादर, खरोखर तुमचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. बालसंघासाठी तुम्ही खूप कार्य करत आहेत. सगळे चारही फादर आपले फादरांनी समजावून सांगितलं की का गरज असते दृष्टांताची. आपण शिक्षक आहोत बरेच जण, आपल्याला माहिती आहे की मुलांना एखादी संकल्पना समजली नाही की आपण त्यांना व्यवहारातले उदाहरण देतो आणि ती संकल्पना संबोध समजावून सांगतो. येशू ख्रिस्त हा एक उत्तम शिक्षक होता आणि म्हणून त्यांनी तेच केलं की जेव्हा एखादी संकल्पना त्याला लोकांपर्यंत पोचवायची होती आणि ती त्यांच्या कायम लक्षात राहावी असं त्याला वाटत होतं, तेव्हा त्यांनी निरनिराळे दाखले, उदाहरणं, दृष्टांत दिलेले आहेत. आणि त्यामुळे ही शिकवण आपल्या कायम लक्षात राहिलेली आहे. कारण एखादं वाक्य आपण विसरतो, पण एखादी गोष्ट आपल्याला स्मरणात राहते, लहानपणी शिकलेली सुद्धा. आणि म्हणून फादरांनी हा चांगला उपक्रम मला वाटते केलेला आहे की दृष्टांत आणि दाखले सादरीकरण. तर नाळई गाव परिवार नाही आहे वाटतं, तर आपण नदाई गाव परिवाराला मी विनंती करते की त्यांनी जो दृष्टांत तयार केलेला आहे त्याचं सादरीकरण करावं. So how is your family? Yes, everything is fine. I really wish your sister comes with us to church. She had a lot going on, so she hasn't been able to come to church since the last 3 Sundays. Tell her there is a special person waiting for her. Special person? Who is it? God Himself. God Himself? How is it possible? Let me tell you a story. A shepherd knows his sheep and they follow him. He always looks after them. If at all one of the sheep gets lost or strays away, he leaves behind the 99 sheep and goes looking for the lost sheep. When he finds the lost sheep, he rejoices. Likewise, God is like the good shepherd. If at all one person sins or drifts away from God, he always waits for us. It is said that the whole heaven rejoices when a sinner repents and comes back. Okay, I'll surely tell her. एक मिनिट. So tell her that there is a special person waiting for her. The parable of the sower. When a large crowd had gathered, Jesus said to them, "A farmer went out to sow his seed. As he scattered it, some fell on the path and was eaten by birds. Some fell on the rock and produced plants that withered on dry ground. Some fell among thorns and weeds, and the plants that grew there choked. But some seed fell on good soil, and the plants grew strong and plentiful." When the disciples asked Jesus what the parable meant, he explained to them, "The seed that falls on the path is like those who hear the word of God but do not believe. The seed that falls on stony ground is like those who hear but do not maintain their faith. The seed choked by weeds represents people who get distracted by earthly worries. But the seed that falls on good soil stands for those who show their true conversation by keeping their faith and producing the fruit of obedience."
या पॅरेबलमध्ये येशूने दर्शविले आहे की प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते आणि एखादी हरवलेला आत्मा जेव्हा येशूठायी पूर्व मार्गावर परतल्यावर देवाच्या आनंदाचं ते कारण असू शकते. खूप छान असं सादरीकरण नदाई गाव परिवारातील बालकांनी केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांचे ॲनिमेटरचे आभार मानते. थँक्यू सो मच. आता आपल्यासमोर बामण भाट त्यांचं सादरीकरण करत आहे. बरोबर आहे. तू घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला बलवान करीन. माझ्या उजव्या हाताने मी तुला सावरून ठेवीन. दुःख अहो कष्टी आणि पराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. द्वेष, आपल्या भाऊबंधांचा मनातल्या मनात द्वेष करू नका. कुणाचा निषेध करायचा तर
स्पष्टपणे करा, म्हणजे त्याच्या अपराधात तुम्ही सहभागी होणार नाही. सूड उगवू नका. मनात कोणाही भाऊबंदाविषयी आकस बाळगू नका. स्वतःसारखे इतरांवर प्रेम करा. स्वार्थ. अविश्रांत श्रम करून आपण दुर्बलांना मदत करायला हवी. आपल्या प्रभू येशूचं सुभाषित आपण लक्षात ठेवायला हवं. ते म्हणाले होते, घेण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे. घमंड. गर्व आला की मागोमाग मानहानी आलीच. नम्र जनाजवळ ज्ञान असते. एक्सलंट. आपल्या प्रत्येक समस्येवर उत्तर बायबलमध्ये आहे. हेच दाखवून दिलं आहे आपल्या बामणभाट गाव परिवारातील बालकांनी. त्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या ॲनिमेटरचे मी आभार मानते आणि त्या बालकांचं अभिनंदन करते. थँक्यू. आता आपल्यापुढे ॲक्शन सॉन्ग सादर करतील अतोडी गाव परिवारातील. थँक्यू अतोडी गाव परिवार. आता आपल्यापुढे घेऊन येत आहे विसरोडी कोंडाळे गाव परिवारातील बालसंघ. येशू पेत्राच्या सासूला बरे करतो हा दृष्टांत. आरंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्या वाचून झाले असे काहीही नाही. असा तो साक्षात परमेश्वर पुत्र येशू ख्रिस्त पवित्र मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला व आम्हामध्ये राहिला. आमच्या डोळ्यांनी आम्ही त्याला पाहिले, त्याला स्पर्श केला. मिस्सा बलिदानामध्ये पवित्र कम्युनियनद्वारे आम्ही रोज त्याला ग्रहण करतो. त्याची आरोग्यदायी कृपा अनुभवतो. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणाचाही नाश होत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते.
अशा आपल्या महान सामर्थ्यशाली येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी विसरोडी कोंडाळे बालसंघ सहर्ष सादर करीत आहेत लघुनाट्य येशू पेत्राच्या सासूला बरे करतो. गुरुजी, ते शताधिपतीचा चाकर इतक्या लवकर कसा काय बरा झाला? अरे, त्या शताधिपतीचा विश्वास इतका दांडगा आहे की तसा विश्वास मी आपल्या इस्रायल लोकांमध्ये सुद्धा पाहिला नाही. अरे पेत्रा, तो मला म्हणाला, प्रभूजी तुम्ही माझ्या छताखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. त्याचे हे शब्द लोक अनंत काळ लक्षात ठेवतील. गुरुजी, मी तुम्हाला कधीपासून शोधत आहे. अरे पेत्रा, तुझी सासू एवढी आजारी आहे की ती अगदी मरणाला टेकली आहे. चला लवकर. गुरुजी, तुम्ही नक्कीच तिला बरे करा. चला आपण ताबडतोब तिथे पोचूया. हो, चला आपण लगेच निघूया. येशया आपल्या ग्रंथात म्हणतो, तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील, लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारेल, मुक्याची जीभ गजर करेल. शिमोन पेत्राचे सासूचे घर. सासू झोपली आहे, लोक तिच्या भोवती जमले आहेत. चला चला बाजूला व्हा. गुरुजी आले आहेत, त्यांना आत येऊ द्या. चला रस्ता सोडा. गुरुजी, आमची आई खूप दिवसापासून आजारी आहे. आम्ही खूप औषध पाणी केले पण काय उपयोग नाही झाला. गेले 15 दिवस झाले ती उठलीच नाही. तुम्ही विश्वास ठेवाल तर परमेश्वराचा गौरव पाहाल. येशू तिच्या डोक्यावर हात ठेवते. ती लगेच सुटते, उभी राहून परमेश्वराचे गौरव करते. प्रभूचा गौरव असो. सर्वजण आश्चर्यचकित होतात. काही जाऊन इतर आजारी माणसांना घेऊन येतात. येशू त्यांना स्पर्श करून बरे करतो.
खूपच छान गेटअप, सादरीकरण खूप मस्त. विसरोडी कोंडाळे गाव परिवारातील बालकांचं खूप अभिनंदन आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक ॲनिमेटरचं तर खूपच अभिनंदन. येशूचे प्रेम, दया आणि शांतीचं प्रतीक असणारी ही कथा, हा दाखला आपल्यापुढे अगदी सुंदर प्रकारे सादर केल्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आता आपल्यापुढे घेऊन येत आहेत सिलचीवाडी गाव परिवारातील बालसंघ मार्था आणि मरीची कथा. सिलचीवाडी गाव परिवारातील बालसंघ आपल्यापुढे मार्था आणि मरिया यांचा बायबलमधील दाखला सादर करीत आहोत. लूक 10:38-42 या दाखल्यात येशू, मरिया आणि मार्था यांचा समावेश असलेली एक प्रसिद्ध कथा आहे. ही कथा बहुतेकदा प्राधान्याबद्दल बोलण्यासाठी वापरली जाते. सहसा असे काहीतरी बोलावे जेणेकरून आपण मार्थासारखे कार्यामध्ये विचलित होऊ नये आणि येशू मरियासारखे सोबत राहणे चुकवू नये. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्यांचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचे भार टाकले आहे. ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावेस तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. फादरांचा प्रतिसाद सांगते, व्हेरी गुड. ही कथा शिकवते की बाह्यकर्म महत्त्वाची असली तरी आत्मिक आहार म्हणजे देव शब्दाकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. अशी सुंदर कथा आपल्यापुढे सादर करणारे सिलचीवाडी गाव परिवारातील बालकांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं अभिनंदन करते, त्यांचे आभार मानते आणि टाळ्या वाजवून पुन्हा एकदा अभिनंदन करूया. आता आपल्यापुढे आपले युवक ॲक्शन सॉन्ग सादर करतील आणि ते ॲक्शन सॉन्ग सुरू असतानाच
आपल्यासाठी फादरांनी स्नॅक्सची व्यवस्था केलेली आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यावा अशी मी आपणास विनंती करते. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. निराशाओं में मेरी आशा बना दूं, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दूं, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. गहराइयों में बसता वाव. आता आपल्यापुढे नागळी, तळई, वैतोडी, आगरदम गाव परिवारातील बालकं घेऊन येत आहेत. येशू आजाऱ्यांना बरे करतो. नागळी, तळई, वैतोडी, आगरदम गाव परिवार संत तिमोथी बालसंघ सादर करीत आहे येशू रोग्यांना बरे करतो. येशू रोग्यांना बरे करतो. येशू गावागावात प्रवचन देत असे. प्रवचन देताना तो गावातील लोकांना उपदेश देखील करीत असे. आसपासच्या गावातील लोक येशूभोवत जमत असत. त्या समुदायातील लोकांचे दुःख, आजार येशू बरी करत असत. यामुळे बहुतेक लोक येशूच्या मागे फिरत असत. अशा प्रकारे एका गावात एक बाई आपली पोटदुखीची समस्या घेऊन येशूजवळ येते. तुम्हास शांती असो. येशू, ते किती वर्षानंतर आमच्या गावात आला आहे. माझं पोट खूप दुखत आहे, मला बरे कर. तुझ्या विश्वासाने तुला बरं केले आहे. अरे वा, माझं पोट दुखायचं बंद झालं आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. यानंतर दुसरी एक मुलगी आपला खोकल्याचा त्रास घेऊन येशूजवळ येते. येशू, मला खोकला झालाय, मला बरे कर. तुझ्या विश्वासाने तू बरी झाली आहे. अरे वा, माझा खोकला बरा झाला. थँक्यू जीसस, थँक्यू. यानंतर एक बाई आपल्या डोकेदुखीचा त्रास घेऊन येशूजवळ विनंती करते. येशू, माझं डोकं खूप दुखत आहे, मला बरे कर. जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केले आहे.
अरे वा, मी बरी झाली आहे. माझी डोकीदुखी थांबली. थँक्यू जीजस, थँक्यू सो मच. आता एक अपंग बाई येशूजवळ येऊन विनंती करते. Jesus, please help me. My leg is paining. Peace be with you. अरे वा, my leg is better now. Thank you, Jesus. Thank you. यानंतर एक कुष्ठरोगी येशूजवळ येते व विनंती करते. येशू, मी कुष्ठरोगी आहे, मला बरे कर. जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केले आहे. अरे वा, माझा कुष्ठरोग बरा झाला आहे. थँक्यू जीजस, थँक्यू जीजस. यानंतर एक मूकबधीर मुलगी येशूजवळ येते. मूकबधीर असल्या कारणाने ती काहीही बोलू अथवा ऐकू शकत नाही, परंतु येशू तिच्याकडे तिच्या मनाला भावना ओळखतो व म्हणतो, म्हणजे मोकळी हो. लागलीच ती मुलगी आशीर्वादित होते, बोलू लागते व ऐकू लागते. येशूला धन्यवाद देते. थँक्यू जीजस सो मच. येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. आज आपल्या समाजात कुष्ठरोग तर दिसत नाही, परंतु आज आपल्या गावातील परिस्थिती पाहता हेच कुष्ठरोग आपल्या शेजारी बसला आहे. गावातील नातेसंबंध विस्कट चालले आहेत. जसे आपण घराच्या बाजूला कुंपण घातले आहे, तसे आपण आपल्या मनाच्या बाजूला देखील कुंपण घातले आहे. मी त्याच्याबरोबर बोलणार नाही, माझी मुले देखील त्याच्यासोबत बोलणार नाही. ही अवस्था प्रत्येक गावात दिसून येते. हेच तर आहे आधुनिक काळाचे कुष्ठरोग. म्हणून येशूजवळ आपण विनंती करूया की ह्या सर्व रोगातून विशेषतः या मनाला कुष्ठरोग तू बरे कर. धन्यवाद. जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आपला येशूवर विश्वास असेल तर आपण कोणत्याही आजारातून मुक्त होऊ शकतो. हेच आपल्याला या नागळी, तळई, वैतोडी, आगरदम या गाव परिवाराने दाखवून दिलं आहे. त्याचप्रमाणे एक चांगला संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आधुनिक कुष्ठरोग कोणता? कुष्ठरोग आजार गेला आहे, परंतु मनाचा कुष्ठरोग या चांगला संदेश त्यांनी आपल्याला या स्किटद्वारे दिलेला आहे. त्या सर्व बालकांचं, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व ॲनिमेटरचं मी अभिनंदन करते, आभार मानते आणि टाळ्या वाजवते त्यांच्यासाठी. थँक्यू. आता आपल्या पुढे सादर करत आहे चौरी न्यू चौरी गाव परिवारातील बालके. जकातदाराचा दाखला. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, येशूला आपल्या सर्वांची नावे ठाऊक आहेत. तो आपल्यावर खूप प्रीती करतो आणि आपल्या सर्वांना नावाने ओळखतो. त्यातलीच एक गोष्ट बायबलमध्ये आहे. येशू व जक्कय, लूक 19:1-10. यहुदी लोकांना जकातदार आवडत नव्हते, कारण ते रोमी सरकारसाठी काम करीत आणि हे जकातदार लोकांकडून नेहमीपेक्षा जास्त पैसे घेऊन त्यांना लुबाडत असे आणि ह्यामुळे ते खूप श्रीमंत झाले होते. एकदा येशू यरिहो गावातून जात होता.
त्या गावात जक्कय नावाचा एक माणूस राहत होता. तो प्रमुख जकादार होता आणि खूप श्रीमंत होता. येशू गावात आला म्हणून खूप लोकांनी येशूभोवती गर्दी केली. तसेच झकायला देखील वाटलं की मला पण येशूला पाहायचे आहे, पण त्याला ते जमले नाही कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो गर्दीच्या पुढे पळत गेला आणि उमराच्या झाडावर चढून बसला. येशू या बाजूने येणार आहे हे त्याला ठाऊक होते. येशू तेथून जाताना त्याने वर पाहिले आणि त्याला झाडावर दिसला. इतक्या मोठ्या गर्दीमध्ये त्याला जकायाच नाव माहीत होतं, कारण तो आपल्या सर्वांना नावाने ओळखतो. येशू जकायाला म्हणाला, जकाया, लवकर खाली उतर. आज मला तुझ्या घरी राहायचे आहे. जकायाला खूप आनंद झाला. त्याला तर येशूला फक्त पाहायचं होतं. येशू त्याच्या संगती बोलला आणि त्याच्या घरी राहायला जाणार होता, म्हणून जकाया पटकन खाली उतरला. त्याने मोठ्या आनंदाने येशूला घरी नेले, पण काही लोकांना ते आवडले नाही. ते म्हणाले, येशू एका पापी माणसाच्या घरी राहणार आहे. मग जकाया येशूच्या पुढे उभा राहिला आणि म्हणाला, माझ्याजवळ जे काय आहे त्यातील मी अर्धे गरिबांना देतो आणि ज्यांच्याकडून जास्त पैसे घेतले ते त्यांना चौपट परत करतो. चौपट म्हणजे माहीत आहे किती? 4 वेळी. म्हणजे जर जकायाने 10 रुपये घेतले असतील तर तो 40 रुपये परत देणार. आज या घराला तारण आले आहे, कारण हा देखील अब्राहमाचा मुलगा आहे. येशू या जगात पापी लोकांसाठी आला. त्यांना शोधून त्यांना तारण देण्यासाठी आला. जसा येशू जकायाच्या घरी राहायला गेला, तसा आपल्या घरात, आपल्या अंतःकरणात येशूला राहायचे आहे. तुम्ही तयार आहात का येशूला आपल्या घरात घेण्यासाठी? तर मग मुलांनो, जसं जक्कायाने त्याचं चूक, त्याचे पाप येशूकडे कबूल केलं आणि ते सोडून दिलं, तसंच आज आपल्या देखील गरज आहे. आपण आपले पाप सोडून देऊन येशूकडे कबूल करून त्याचा स्वीकार करावा, म्हणजे येशू देखील आपल्या अंतःकरणात राहायला येईल. तर मित्रांनो, देवाला आपले नाव ठाऊक आहेत. आता आपण आनंदाने नाचूया व गाऊया. Your light broke through my night, restored exceeding joy. Your grace fell like the rain and made this desert sing. You have turned my mourning into dancing. You have turned my sorrows into joy. You have turned my mourning into dancing. You have turned my sorrows into joy. Your light broke through my night, restored exceeding joy. Your grace fell like the rain and made this desert live. You have turned my mourning into dancing. You have turned my sorrows into joy. You have turned my mourning into dancing. You have turned my sorrow into joy. This is how we overcome. This is how we overcome. This is how we overcome. This is how we overcome.
my mourning into dancing. You have turned my sorrow into joy. You have turned my mourning into dancing. You have turned my sorrows into joy. भक्तिपणाचा व क्षमेचा खरा अर्थ आणि ईश्वराच्या नजरेत आपली नम्रता महत्त्वाची हा संदेश या आपल्या चौरी न्यू चौरी गाव परिवारातील बालकांनी आपल्यासमोर सादर केलेला आहे. त्या सर्व बालकांचं त्यांचं ॲनिमेटरचं मी आभार मानते, अभिनंदन करते. टाळ्या वाजवूया. आता आपल्या समोर सादर करीत आहे सतमे विलेज, मदर तेरेसा विलेज आणि वेलंकनी कम्युनिटीतर्फे 10 कुमारिकांचा दाखला. 10 कुमारिकांचा दृष्टांत. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारिकासारखे असेल. त्या आपले दिवे घेऊन वरास सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या. कारण मूर्ख कुमारिकांनी आपले दिवे घेतले पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वरास विलंब लागला. त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोपही लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. प्रभुजी, प्रभुजी, आपल्यासाठी दार उघडा. प्रभुजी, प्रभुजी, आपल्यासाठी दार उघडा. मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. थँक्यू. आजच्या दाखल्याद्वारे आपल्यावर अकस्मात कोणताच प्रसंग येणार नाही. माणसांकडे वेळ, पैसा, शक्ती व बुद्धी असते तोपर्यंत माणूस वर्तमानाचा आस्वाद घेतो. अकस्मात एखादे वादळ आल्यावर शारीरिक, मानसिक आजार, आर्थिक नुकसान आपल्याला त्रासदायक ठरते. अशा वेळी जर पुरेशी आध्यात्मिक साधना केलेली नसेल तर त्याच्यासाठी खऱ्या आनंदाचा दरवाजा बंद होतो. आजच्या दाखल्यातील शहाण्या व मूर्ख कुमारिकांपैकी मी कोणासारखे वागत असे? धन्यवाद. खूप खूप छान. तयारी आणि जागरूकतेचे महत्त्व आध्यात्मिक जीवनातही महत्त्वाचे आहे. ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी हे या दाखल्याद्वारे आपल्यापुढे सादर करणारे सतमे विलेज, मदर तेरेसा विलेज आणि वेलंकनी कम्युनिटी या गाव परिवारातील बालके, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांचे ॲनिमेटर, या सर्वांचे मी अभिनंदन करते, आभार मानते. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. आपला थोडासा कार्यक्रम आपला अजून आहे, पण त्याआधी आपण आभार मानूया. आजचा सुंदर दिवस आपल्या आयुष्याला जोडल्याबद्दल
परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि ही सुंदर असा घडवून आणण्यासाठी, हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांचे प्रयत्न आहेत ते आपले पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू आदरणीय फादर रेमंड रुमाव यांचे मी खूप खूप आभार मानते. आजचा कार्यक्रम अतिशय छान होता, अतिशय सुंदर होता, परंतु बरेच गाव परिवाराने यात भाग घेतला नाही, हे त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल. तर फादरांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे फादर मार्गदर्शन करणारे बालसंघाला आमचे फादर स्टीफन यांचेही मी खूप खूप आभार मानते. आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात, आपला वेळ काढून आपल्या मुलांसाठी आपण हा वेळ दिलात, खरोखर आपलेही खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे आपली सगळी बालके त्यांनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम इथे सादर केला, त्यांचे आभार आणि विशेष आभार म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणारे, त्या खूप वेळ काढून त्यांच्यासाठी त्यांची प्रॅक्टिस घेऊन तिकडे हा कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल त्यांचेही खूप आभार मानते. आणि मी आता फादर स्टीफन यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आपणाला आशीर्वाद द्यावा. प्रिय मुलांनो, शिक्षकांनो, पालकांनो, बायबलमध्ये एक सुंदर वचन आहे, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत, आणि त्या निवडल्यामध्ये तुम्ही आहात. आपण जोरात टाळ्या वाजवून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करू. आज गणपतीची रजा आहे, आपल्याला लेट उठायचं आहे, परंतु तो विचार तुम्ही केला नाही. तुम्ही हा कार्यक्रम 200 मुलं आणि पालक सगळे एक हॉलमध्ये हजर होते. जो येणार त्याला मिळणार, तुम्हाला मिळालं ते. मुलांनी चांगली चांगली क्रिएटिव्हिटी वापरली, मुलांनी चांगला कार्यक्रम इकडे सादर केला. जवळजवळ बायबलमधील 8-9 जे दृष्टांत आहेत, जे पॅरेबल आहेत, ते तुम्ही इकडे सादर केले. शिक्षकाने आम्ही काम करत राहणार, जो येईल तो आपला. काहीला वाटतं की फादर सगळे ना आले, ते ज्यांना कधी वाटेल ते येते. तुम्ही आले, तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी केला, मी तुमचे मनापासून आभार मानतो. आपण स्वतःसाठी टाळ वाजवायच्या, सगळ्यांनी टाळ वाजवायच्या. फादरांनी अगोदरच सांगितलं, आपण 3 गोष्टींतून सगळ्यात जास्त कुठून शिकतो माहिती आहे का? जे बघतो ते शिकतो, जिकडून आपण बघतो ते शिकतो. मला आठवते फादर मायकलजी यांनी नंदाखाली आम्हाला एक चांगला शंभरोनीचा दाखला घेतला होता. मला त्याच्यातले शब्द आज पण आठवतात. मी तेव्हा लहान होतो. 85ची गोष्ट आहे. त्यांनी तो चांगला शंभरोनीचा नाटक आमच्याकडून पाठ करून घेतलेला आणि तो आम्ही गासामध्ये एका कार्यक्रमासाठी केलेला. तर प्रिय मुलांनो, केल्याने काही फुकट जात नाही. जितके आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला फादर जाताना बोलले की असे कार्यक्रम आपण कायम घेऊ. आमचा आता तुमचा तुम्ही कार्यक्रम बघत होते, परंतु आम्ही दोघं ठोकामध्ये ठरवत होतो की पुढचा कार्यक्रम काय करायचा, आणि तो काय ठरला आहे तो मी ॲनिमेटरच्या मीटिंगला सांगेल. तर आणि दुसरे आभार मानायचे म्हणजे आपले सगळे गावातून ॲनिमेटर जे आले आहेत त्यांच्या सहकार्याने आज आपण इकडे चांगला हा कार्यक्रम सादर करू शकले. त्या ॲनिमेटरसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, त्या ॲनिमेटरसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. मी कोणाचं नाव घेत नाही, फक्त आपण एकाचं हे करू. आपल्याला जो आज खाऊ दिला तो शेतकरी सहकारी सोसायटी बंगली, त्यांनी आपल्याला आजचा हा खाऊ दिलेला आहे, जे पॅटीस आणि पाणी वगैरे. तर त्यांचेसुद्धा आपण मनापासून आभार मानू, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू. त्यांना फक्त आम्ही सांगितलं की आमच्या मुलांचा कार्यक्रम आहे, आम्हाला काय फादर तुम्ही तिकडे काय ऑर्डर करा, मला बिल पाठवा. हे हा मनाचं मोठेपण आहे. त्यांना वाटते की आपल्या समाजातील मुलांसाठी काहीतरी झालं पाहिजे. काही लोक आडेवेडे घेतात, नाही मी नंतर विचार करतो, मी बायकोला विचारतो, मी ह्याला विचारतो, मी सोसायटीच्या अध्यक्षाला विचारतो. पण त्यांनी तसं केलं नाही. मी आणि फादर रेमंडनी त्याला सांगतो, बरोबर ना, तुम्ही ऑर्डर करा आणि बिल माझ्याकडे पाठवा. काय करायचं काय नाही ते आपण ठरवायचं. तर आपण त्यांनी खाऊ दिला, त्या सोसायटीसाठी आपण खास प्रार्थना करू, त्यांच्यासाठी प्रार्थना करू की त्यांची भरभराट होऊ दे. तर मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आशीर्वादासाठी सगळ्यांनी उभं राहायचं. आणि विशेष आभार आपले युवा पालखी, युवा पालखी समिती, आपण त्यांना जोरात टाळ्या वाजवून
प्रिय मुलांनो, आम्हाला दुसरं कोण नसतं ना की आम्हाला एकच आधार असतो पॅरिसमध्ये युवा पालखीचा. काल संध्याकाळी त्यांनी इकडे 9 वाजता मला ॲलिसने फोन केला, फादर आम्ही हॉल लावलेला आहे, सगळं हॉलमध्ये तयारी झाली आहे, उद्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. आणि ते आले, त्यांनी हा कार्यक्रम सुंदर रीतीने आम्हाला काय माहिती, आम्ही काम आयोजन करू शकतो पण कोणतरी आमच्याबरोबर धावायला पाहिजे. पण ते मस्त ते आमच्याबरोबर असतात. त्यांनी हा कार्यक्रम सुंदर रीतीने इकडे सादर केला. ते आपल्याबरोबर आहेत, सकाळपासून आतापर्यंत आपल्याबरोबर आहेत. आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे सगळ्यांना हात जोडायचे, डोळे बंद करायचे, 1 मिनिटभर शांत राहायचं. येशूने बायबलमध्ये सांगितलं आहे, मुलांना माझ्याकडे येऊ द्या. आणि आईवडिलांनी मुलांना येशूकडे आणलं. येशूने त्यांना आपल्या अंगाखांद्यावरून खेळवलं. येशूने त्यांना आपल्या काही मूल्य दिली, काही शिकवण दिली. मुलांना नाही दिली, मोठ्या लोकांना दिली. येशूने सांगितलं, स्वर्गाचं राज्य या मुलासारखं आहे. तुम्हाला ह्या मुलासारखं नम्र झालं पाहिजे, लीन झालं पाहिजे. त्यांच्या मुलांच्या मनामध्ये काहीच नसते, ते नम्र असतात. त्यांच्या मनामध्ये द्वेष नसतो, मत्सर नसतो. आणि तशी मुलं तुम्ही आहात, निरागस आहात, निर्मळ आहात. मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की प्रभूचा भरपूर आशीर्वाद तुमच्यावर राहू दे. आम्ही चर्च, आपले ॲनिमेटर्स, तुमचे आईवडील तुमच्यासाठी जे जे करतात ते सुंदर असते, चांगलं असतं, पवित्र असते. ते तुम्हाला समजावं, तुम्ही अधिकाधिक सहभागी व्हावे आणि तुम्हाला सगळ्यांवर परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद राहावा. तुमची वाढ श्रद्धेमध्ये व्हावी. आणि विशेष करून आजच्या ह्या दिवशी आपण प्रार्थना करत असताना विशेष करून जी मुलं आजारी आहेत, खाटेला खेळली आहेत, काही मुलं मानसिक आजार आहेत, काही मुलांवर अत्याचार होतात. काल बालिका दिन साजरा केला आपण. तर ह्या सगळ्या मुलांसाठी सुद्धा प्रार्थना करू. मुलं ही देवाघरची फुलं आहेत, ती अशीच वाढत राहावी, अधिक सुंदर व्हावीत. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर, तुमच्या पालकांवर, तुमच्या गाव परिवारावर कायम राहो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. थँक्यू थँक्यू जीजस, थँक्यू थँक्यू जीजस, थँक्यू थँक्यू जीजस फ्रॉम माय हार्ट. थँक्यू थँक्यू जीजस, थँक्यू थँक्यू जीजस, थँक्यू थँक्यू जीजस फ्रॉम माय हार्ट. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. कार्यक्रम संपला आहे असं मी जाहीर करतो. डिंपल मॅडमनी सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी घेतली शनिवारी आणि आज सुंदर असं सूत्रसंचालन. आपण जोरात टाळ्या वाजू त्याच्या, जोरात जोरात, याच्यापेक्षा जोरात. गुड. आम्ही एकत्र कामाला लागलेलो. थँक्यू.